गिरीश महाजनांकडून कळवा रुग्णालयामध्ये जात जखमींची विचारपूस, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार, गिरीश महाजनांची माहिती। दोन्ही लोकलच्या दरवाजामध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला, प्रवाशांच्या बॅगाही एकमेकांमध्ये अडकल्याने अपघात, रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंब्रा स्थानकामधील धोकादायक वळणाचा लोहमार्ग पोलिसांकडून पंचनामा, अपघाताच्या ठिकाणी रुळावरील अंतराचे अधिकाऱ्यांकडून मोजमाप, पोलीस रेल्वे प्रशासनाकडून अंतराची अधिकृत माहिती मागवणार। मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावरही काळाचा घाला, जीआरपी कर्मचारी विकी मुख्यादल यांचा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने मृत्यू। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना दुर्दैवी, घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती, अजित पवारांकडूनही शोक व्यक्त। बुलेट ट्रेन कोणी मागितली होती? बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या हिताची आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल। तर बुलेट ट्रेनचा खर्च मुंबई लोकलला केला असता तर आजची घटना घडली नसती, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मुंबईतील रेल्वे दुर्घटनेवरून देशाचं वास्तव दिसून येतं, सरकार 2025 बद्दल शांत असून 2047 ची स्वप्न दिसतंय, मुंब्रा दुर्घटनेवरून राहुल गांधींची टीका। मुंब्रा रेल्वे अपघातग्रस्तांची खासदार श्रीकांत शिंदेंकडून रुग्णालयामध्ये जात विचारपूस, दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची मागणी, शिंदेंची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा, तर ज्युपिटर रुग्णालयामध्ये जात मुंब्रा अपघातामधील जखमींची विचारपूस। लोकल कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार, सध्याच्या लोकललाही ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार, मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। रेल्वे अपघातांना मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे कारणीभूत, राज ठाकरे यांची टीका, तर लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील, रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजांवरून राज ठाकरेंचे विधान। राज ठाकरे दुपारी उठून लोकल अपघाताचा विषय मांडतायत, परप्रांतीयांना दोष न देता सरकारला बोलावं, भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांची राज ठाकरेंवर टीका, तर लोकलनं कधीही प्रवास न केलेल्या राज ठाकरेंनी राजकारण करू नये, शुक्लांचा हल्लाबोल। रेल्वे मंत्र्यांचा सर्व फोकस फक्त एसी लोकलवर, सुरक्षेवर नाही, मुंब्र्यातील दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची टीका। घरात बसून पत्रकार परिषदा घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका, राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरेंचं डोकं चालतं की नाही, शेलारांचं वक्तव्य। तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा का दिला नाही? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी राहुल गांधींना प्रश्न विचारावा, आशिष शेलारांची प्रतिक्रिया, मराठी नावानं फक्त राजकारण सुरू असल्याचीही शेलारांची टीका। प्रशासनानं वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज, मुंब्र्यातील रेल्वे अपघातानंतर मनसेच्या अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी, मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत मिळावी, अनिल देशमुखांची मागणी। राजू पाटलांकडून बदलापूर रेल्वे स्थानकावरील व्हिडिओ पोस्ट, बदलापूर स्थानकावर रोज अपघातजन्य परिस्थिती पाहायला मिळते, रेल्वे प्लॅटफॉर्मवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतायत, पोस्टमध्ये उल्लेख। मुंब्रा रेल्वे अपघात ताजी घटना असतानाच पुन्हा नवीन अपघात, ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलनं महिलेला धडक दिली, रेल्वे अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू। राज ठाकरे प्रभावी वक्ते, महाविकास आघाडीमध्ये कोणी आल्यास निश्चित आघाडीची ताकद वाढेल, जयंत पाटलांची माहिती। दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, ठाकरे बंधू स्वार्थापोटी एकत्र येत आहेत, उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही राजकारणामध्ये बुडत्या नावेमध्ये बसलेत, कोण कोणाच्या नावेमध्ये बसलं तरी ती नाव पुढणारच, मनसे शिवसेना युतीवर शहाजी बापू पाटलांची टीका। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांच्या एका लग्न समारंभामध्ये भेटी, सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंची भेट, बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊतांची उपस्थिती, जोरात हात मिळवूया, नेत्यांमध्ये संवाद। पुण्यामध्ये शिवसैनिकांकडून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकत्रित फोटो। मुलुंडमध्ये लागले ठाकरे बंधूंचे मनोमिलनाचे बॅनर, कालिदास नाट्यगृह परिसरात आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान बॅनरबाजी, वाट बघतोय महाराष्ट्र, साथ घालतोय महाराष्ट्र, हीच ती वेळ, महाराष्ट्र हितासाठी, बॅनरवर आशय। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा सकारात्मकता, मनसेसोबत युती केली तर चालेल का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल। 2017ला पूर्ण ताकदीनं मुंबई महापालिका लढलो, वरिष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही कुठेतरी माघार घेतली, पण ही वेळ 2025 मध्ये पुन्हा येता कामा नये, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भगवा फडकेल, खुसे, लोणीकर आणि हिकमत उडान आम्ही सगळे एकत्र, दानवेंची माहिती नाही, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। तर पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या तरी माहिती अबाधित, अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य।
मोठ्या भावानं दिलेला सल्ला नितेश राणेंनी पाळावा. भाऊ किती महत्वाचा आहे ते रामायणातून पाहता येईल. अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. तर भावाचा सल्ला हिंदू धर्मात सर्वोच्च मानला जातो. मिटकरींचं वक्तव्य. चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये काँग्रेसचे 2 दिग्गज नेते उतरले. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांकडून बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. 10 जुलैला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची. परदेशात गेलेल्या खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार. आज पंतप्रधान निवासस्थानी खासदारांची भेट होणार. वांद्रे कुर्ला संकुलाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या. शिवसेनेचे मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी. मराठीसाठी तुम्ही काय केलं? आशिष शेलारांचा उद्धव आणि राज ठाकरेंना सवाल. धारावी प्रकल्पावर उघड चर्चा करायला तयार. शेलारांचं ठाकरेंना आव्हान. धारावीतील पात्र लोकांसह अपात्र लोकांनाही घरं देऊ. शेलारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये मेळावा. सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांकडून कार्यक्रमस्थळी पाहणी. दादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याची गुलाबी थीम. शरद पवारांच्या मेळाव्याच्या टीझरमध्ये अजित पवारांवर निशाणा. जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास राष्ट्रवादीचा. पवारांच्या एनसीपीचा टीझर. मेळा निष्ठावंतांचा म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं. विलिनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय सामूहिक नेतृत्वातून घेतला. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. शरद पवारांशी युतीचा निर्णय अजित पवारांचाच राहील. दोन्ही पवार एकत्र आले पाहिजेत या प्रत्येकाच्या भावना. अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार. प्रत्येक जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मिळून चर्चा करू. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. राज्यस्तरावर एक समन्वय समिती म्हणून काम करतोय. तटकरेंचं वक्तव्य. राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती होणार नाही. शालेय शिक्षण सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते धडपड भाग 3 या पुस्तकाचं प्रकाशन. पुस्तकात माझा देखणा चिकना उल्लेख. मात्र मी जर एवढा देखणा आणि चिकना आहे तर माझ्या बायकोला पण सांगा. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अजित पवारांची फटकेबाजी. वाळू माफिया अधिकाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतात. वाळू माफियांवर मकोका लावून जेलमध्ये घेऊन चक्की पिसिंग अँड पिसिंग केल्याशिवाय हे सरळ होणार नाहीत. अजित पवारांची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या चिपळूणमधील ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विनोद झगडेंचा पक्षाला रामराम. असंख्य कार्यकर्त्यांसह विनोद झगडेंचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नंदुरबारच्या धडगावमधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार विजयकुमार गावितांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा होणार. शहादा नंदुरबार तिखोरा मार्ग बस सेवा पुन्हा सुरू. 20 दिवसांपासून बस सेवा बंद होती. गोमाई नदीवरील पुलाचं काम सुरू असल्यानं बस सेवा काही दिवसांपासून बंद होती. वाशिमच्या शिरपूरमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये शिरपूरमध्ये पालखीचं आगमन. हरिपाठ, अभंग आणि कीर्तनाच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर भित्तिमय.